प्रिओन कार बघताय आणि कशी आणि कुठून घ्यायची हे लक्षात येत नाहीये, तर मी तुम्हाला काही चेकअप पॉईंट सांगणार आहे. चला तर आपण पॉईंट्स बघूया. सुरुवातीला तर तुम्ही पहा की कारची कंडिशन कशी आहे, इंजिन नॉईज ओके आहे का, ब्रेक्स स्मूथ आहे का हे पण तुम्ही चेक करा. त्याचबरोबर कारची हिस्ट्री अवेलेबल आहे का, अवेलेबल करून द्यायला रेडी आहे का. कार जर सर्टिफाईड असेल तर सर्टिफाईडचे चेकअप पॉईंटचा रिपोर्ट तुम्हाला मिळतोय का, टायर गाडीबरोबरचे आहेत का नंतर चेंज केलेले आहेत. कार आपण घेताना बघण्यासाठी नॉन ॲक्सिडेंटलमध्ये जे काही सगळे चेकअप पॉईंट्स आहेत हे चेकअप पॉईंट्स तुम्हाला चेक करून त्याचा रिपोर्ट मिळतोय का हे पण तुम्ही बघितलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर कंपनी फिटेड सील आहे का हे पण बघितलं पाहिजे. कंपनी सील ओपन असेल तर गाडी ॲक्सिडेंटलमध्ये मोडते. कार आपण पेंट आहे, ओरिजिनल पेंट आहे का ते पण तुम्ही चेक करा. सपोज जर फ्रंट बंपर आणि बॅक बंपर हे दोन्ही जर पेंट असतील तर हे ॲक्सिडेंटलमध्ये मोडत नाही. रोबोटिक सील सगळे प्रॉपर चेक करा. रोबोटिक सील जर ओपन असेल तर ते सुद्धा ॲक्सिडेंटलमध्ये मोडतं. आणि याचबरोबर डॉक्युमेंट चेक करणं ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही RC ओरिजिनल अवेलेबल आहे का ती सुद्धा चेक करा. त्याचबरोबर इन्शुरन्स, PUC, फास्टॅग हे सगळं व्हॅलिड आहे का हे पण चेक करा. बऱ्याच वेळेला फास्टॅग ब्लॉक असतो, त्यामध्ये सुद्धा खूप प्रोसेस करावी लागते. बऱ्याच वेळेला इन्शुरन्स एक्सपायर असेल तर तुम्हाला करावा लागतो, PUC एक्सपायर असेल तर तुम्हाला करावं लागतं. हे सगळे RTOचे नॉर्म्स आहेत, हे सुद्धा तुम्ही चेक केले गेले पाहिजे. याचबरोबर RCवरती फाईन आहेत का ते पण चेक करा तुम्ही. RTO आणि ट्रॅफिक हे दोन्ही फाईन चेक करून नील करून घेतले गेले पाहिजे आधीच्या ओनरकडनं किंवा डीलरशिपकडनं. सेकंड थिंग असं आहे की कार हायपोथिकेटेड आहे का. हायपोथिकेशन असेल तर ते लोन नील केलेलं आहे का, त्याची NOC अवेलेबल आहे का, किंवा आता ऑनलाईन प्रोसेसप्रमाणे ऑनलाईन नील झालेलं आहे का हे तुम्हाला RTOमधून कळूनच जाईल. या व्यतिरिक्त RTOच्या वेबसाईटवर ते कार ब्लॉक आहे का हे सुद्धा दिसतं. जर कार ब्लॉक असेल तर ती कार ट्रान्सफर करता येत नाही आणि तशी कार घेणं तुम्हाला धोक्याचं असू शकतं. जर तुम्ही प्रिओन कार डीलरशिपमधनं घ्यायचा विचार करत असाल तर सर्टिफिकेशनचा रिपोर्ट आणि वॉरंटी घ्यायला विसरू नका. जस्ट लाईक अ गुडविल मोटर्स.